वसंतरावजी मानकुमरे भाऊ जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला उभे आहेत आणि मस्वे गणातून रेश्माताई पोपळे या महिला गणातून मस्वे गणातून निवडणुकीसाठी उभे आहेत आणि 7 तारखेला मतदान आहे। भारतीय जनता पार्टीचे हे उमेदवार विक्रमी मताने विजयी होण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय। या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की बाबाराजेंनी मस्वे गावासाठी एक विजन ठरवलेलं आहे आणि पाठीमागच्या वेळी सुद्धा गडबडीमध्ये त्यांनी सांगितलं की या गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, या गावचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक कालबद्ध आराखडा तयार करूया। या गावामध्ये पर्यटनाला वाव आहे, या गावच्या पाण्याचा प्रश्न बाबांच्या लक्षात आहे आणि निश्चितपणाने 6 महिन्यात एक कालव्याची कामं वादेकर करण्याची पूर्ण होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी शिवाचा जो रस्ता आहे तो सुद्धा बाबांनी पाहणी केलेली आहे। थोडासा त्याचा बजेट जास्त असल्यामुळे बाबाराजे ते व्यवस्थित बसवणार आहे। 3-4 गावांना 700 हेक्टर जमिनीला दळणवळणासाठी त्या रस्त्याचा उपयोग होणार आहे। यानंतर स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे, वस्ती विखुरलेली आहे, त्या संदर्भात भावनी शब्द दिलेला आहे की गायकवाडपूरची आपण सगळेजण पाठीमागच्या वेळी सगळ्या अधिकाऱ्यांना आपण निमंत्रित करू, आराखडा करू आणि तुमचे काय जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करू। आरोग्याचा आणि पाटील तर या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त मला एकच सांगायचंय दोन्ही उमेदवार 100% निवडून येणार आहेत मी देवीच्या साक्षीने सांगतो। परंतु बाबाराजेंचं मत असं आहे मस्वे गावाच्या बाबतीमध्ये की मस्वे गावामध्ये 80% मतदान झालं पाहिजे आणि 80% मतदान झाल्यानंतर मस्वे गावाचा एकही प्रश्न मी शिल्लक ठेवणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, उद्या परवा यात्रा आहे, 5 तारखेला क्रिकेटच्या भव्य स्पर्धा आहे, पाहुणा आपण बोलवतोय स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रायोजकत्व बाबांनी पाहुणे घेतलेला आहे आणि उद्या सुद्धा बाबांच्या तुम्हाला निमंत्रण करतो 1-5 मिनिटासाठी ही यात्रा असते, त्यावेळी तुम्ही सुद्धा 1-5 मिनिटे या अशी आपल्या मस्वे गावच्या वतीने तुम्हाला विनंती आहे। तर मित्र खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी झटणारे आणि जावळीचा चेहरा मोहरा बदलणारे नेते एक महाराष्ट्राचे रेल्वे मंत्री आज बाबाराजे। आज वेळ भरपूर आहे, सर्व भरपूर आहे, मी जास्त बोलणार नाही। या ठिकाणी मी त्याच ठिकाणी सगळ्यात महत्वाचा एक भाग आहे प्रश्न निश्चितपणाने सुटते, त्या विकासाच्या प्रश्नांची चिंता करू नका। पण या ठिकाणी मस्व्यातून मतदान किती टक्के होणार हा भाऊंचा प्रश्न आहे। जर 80% मतदान व्हायचं असेल, उदाहरणार्थ 100 मतं झाली तर 80 मतं भारतीय जनता पार्टीला पाहिजे, 1000 मतं झाले तर 800 मतं भारतीय जनता पार्टीला पाहिजे आणि आता नाही तर पुन्हा कधीही नाही, कारण 15-25 वर्ष भारतीय जनता पार्टी इथून पुढे काम करणार आहे। विकास करण्यासाठी सत्ता लागते, सत्ता करण्यासाठी मंत्रिपद लागतं आणि म्हणून या ठिकाणी मी शब्द देतो भाऊ, जरा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मतदानाला देऊया।